शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन फसवून सत्ता मिळवलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 निर्णय घेतले। पहिला म्हणजे आम्ही बँकांशी डायलॉग करतोय कर्जमाफीसाठी, दुसरा निर्णय म्हणजे सिबिलची अट नसणार आहे, आणि तिसरं त्यांनी सांगितलंय बँकांना की आम्ही तुम्हाला जी कर्जमाफीची यादी देऊ ती अप्रूव्ह यादी देणार आहे। भलेही आम्ही तुम्हाला पैसा देणार नाही, म्हणजे राज्य सरकार बँकांना पैसा देणार नाही, तुम्हाला आम्ही लेट पैसा देऊ, त्याचं व्याज देऊ, मात्र तुम्ही आता ती यादी बघा, त्यानुसार शेतकऱ्यांना कर्ज द्या। बँका काय येड्या आहे का? मुळामध्ये यांचं सिबिल असो किंवा यांच्या अशा पद्धतीचे निर्णय असो, या निर्णयाला बँका भीक घालत नाहीत, कारण त्या आरबीआयच्या रूलनुसार चालतात। या मुख्यमंत्र्यांना खरंच जर शेतकऱ्यांसाठी करायचं असेल तर यांनी केंद्रामध्ये जावं, आरबीआयची भेट घ्यावी, त्यांच्याशी डायलॉग करावा, आरबीआयला सर्क्युलर काढायला सांगावं सिबिलच्या संदर्भात। आणि दुसरं म्हणजे बँका जोपर्यंत राज्य सरकार त्यांना पैसा देत नाही तोपर्यंत कर्जमाफी करणार नाही। मात्र देवेंद्र फडणवीसांनी कदाचित बँकांना सांगितलंय की तुम्ही रडल्यासारखं करा, मी मारल्यासारखं करतो, आणि आपण दोघांनी मिळून शेतकऱ्याचा गेम करू। म्हणजे देवेंद्र फडणवीस बँकांना सांगतात की आम्ही तुम्हाला यादी देतो, तुम्ही कर्ज द्या, आणि बँका म्हणतात की सरकारनं आम्हाला अजून पैसेच पाठवले, तुला कर्जमाफी कशी देऊ शेतकऱ्या? त्याच्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही आणि परत कर्ज सुद्धा मिळणार नाही। असं रक्त पिण्याचं पाप हा देवाभाऊ नावाचा फसवून मुख्यमंत्री झालेला मुख्यमंत्री म्हणतो आहे, यांचा निषेध आहे।